नाशिक जिल्हा नियोजन समितीवर अजित पवार यांचीच दादागिरी असलेली आता बघायला मिळते आहे। कारण नाशिक जिल्हा नियोजन समितीवर 7ही सदस्य जे आहेत ते अजित पवार यांचे समर्थक असल्याची माहिती समोर येते आहे। तर अजित पवारांकडून भुजबळांच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचा हा प्रयत्न आहे, त्यांना संधी देण्याचा हा प्रयत्न आहे। तर पालकमंत्री दादा भुसे यांनी 20 जणांची यादी याआधी दिलेली होती, मात्र अजित पवार यांनी भुजबळांच्या समर्थकांची निवड यासाठी केलेली आहे। या सगळ्याविषयी बोलूयात। किरण ताजणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। किरण, काय अधिकची माहिती आहे? यामिनी खरं म्हणजे यापूर्वी पालकमंत्री दादा भुसे यांनी 20 जणांची यादी जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून घेण्याच्या संदर्भामध्ये शिफारस केली होती। मात्र या यादीतील कुणाची वर्णी लागणार अशा पद्धतीची चर्चा नाशिकमध्ये सुरू असतानाच अचानक 7 जणांची यादी समोर आलेली आहे आणि यामध्ये हे 7ही जण भुजबळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहे। कुणावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी आहे तर कुणावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आहे, महिला अध्यक्षपदाची जबाबदारी आहे। अशांना या जिल्हा नियोजन समितीमध्ये संधी देण्यात आलेली आहे। एकूणच अजित पवारांकडून या 7 जणांची नियुक्ती करून एक प्रकारे भुजबळांना बळ देण्याचा प्रयत्न झालेला आहे। मात्र जिल्हा नियोजन समितीवर शिंदे यांच्या शिवसेनेचे दादा भुसे असले तरी या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचीच दादागिरी आपल्याला म्हणता येईल आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भविष्यकाळात अगदी किरण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।